नमस्कार मित्रांनो. तर लपंडाव या मालिकेच्या 25 मार्चच्या एपिसोडमध्ये छान ट्विस्ट बघायला मिळतोय. आणि ट्विस्ट असा असणार आहे की सखी कन्फ्यूज असते. कोण खरी आई कोण खोटी आई तिला काही कळत नाही. कान्हा तिचं सगळं कन्फ्युजन दूर करतो. सगळे पुरावे सरकारच्या तोंडावर मारतो. सखी आपल्या आईकडे बघत राहते. तेजस्विनी म्हणते, सखी अगं मीच आहे तुझी खरी आई. तेजस्विनी सखीच्या डोक्यावर मायेने हात ठेवते आणि सखीला आईचा लहानपणीचा तो स्पर्श आठवतो. सखी म्हणते, हा हात, या हाताचा स्पर्श मी आधीसुद्धा अनुभवला आहे. हे तू जे वागतेस ना, जे बोलतेस ना, तसंच सेम माझी आई वागायचे बोलायची. हे सरकारच्या वागण्यात कधीच नव्हतं. सखीला सुद्धा मनापासून वाटतं की हीच आपली आई आहे. सखी आपल्या आईला मिठी मारणार तेवढ्यात सरकार पुढे होते. तिच्या हातामध्ये चाकू असतो. ती तो चाकू तेजस्विनीला दाखवते. तेजस्विनी म्हणते, अगं बस, अजून किती खून करणार आहेस तू. सरकार खूप चिडते आणि तेजस्विनीला काहीतरी दुखापत करते आणि ते बघून सगळ्यांच्याच पायाखालची जमीन सरकते. आता सरकारची तर पोलखोल झाली आहे. पण सरकार एवढ्यात काही गप्प बसणार नाही. कान्हा सखी सरकारला तोडीस तोड उत्तर कसं देत आहेत ते बघण्यासारखं असेल. तर या सगळ्याची सुरुवात कशी होते ते थोडक्यात पाहू. तर मालिकेत आपल्याला असं बघायला मिळतं आहे की खरी तेजस्विनी, खरी सखीची आई सखीला सांगते, सखी या आपल्यासमोर उभी आहे ना, ती आहे माझी स्वार्थी जुळी बहीण मनस्विनी. सरकार म्हणते, बास कर, अगं किती खोटं बोलतेस तू. ताई अगं असं का वागतेस तू. हे असे खोटे नाटे आरोप माझ्यावरती करू नको. आज माझा वाढदिवस आहे गं मनस्विनी ताई. तेजस्विनी म्हणते, मनस्विनी, मी मनस्विनी नाही आहे, तू मनस्विनी आहेस. त्या दोघी एकमेकांना मनस्विनी मनस्विनी म्हणत असतात. कान्हा म्हणतो, सरकार तूच आहेस मनस्विनी. आता कितीही खोट्याचा मुखवटा चढवलास ना तरी तुझं खोटं उघडं पडलंय. आता तुझा लपंडावसुद्धा उघडं पाडणार आणि मी उघडं पाडणार. सरकार तुम्ही तेजस्विनी कामत नाही या शोधात मी किती दिवस तुमच्या मागावर होतो. हो, मीच होतो तुमच्या मागावर. सरकारला आठवतं की कोणीतरी आपला सगळा भूतकाळ शोधते, कोणीतरी आपल्या भूतकाळात शिरते. हे सरकारला कळलं होतं आणि तो कान्हाच आहे हे ऐकल्यावर सरकारला धक्का बसतो. पण सरकार इनोसंट असल्याचं नाटक करते. सरकार म्हणते, कसला शोध, काय बोलतोयस तू. कान्हा म्हणतो, दाखवतो ना, सगळं दाखवतो तुम्हाला. कान्हा खऱ्या तेजस्विनीच्या अंगावरचं ब्लँकेट काढतो आणि सखीला म्हणतो, सखी मॅडम हे बघा, ह्याच्यावरती गाय वासराचं चित्र आहे आणि हाच तुकडा तुम्हाला सापडला होता. हेच चित्र तुमच्या आईच्या शालीवर होतं. तुम्ही जेव्हा या बाईला विचारलं होतं तेव्हा तिला आठवलं होतं का. सखी म्हणते, पण तिच्याकडे ते ब्लँकेट होतं. तेजस्विनी म्हणते, सखी अगं तू, मी, तुझे बाबा, आपण सगळे महाबळेश्वरला गेलो होतो. मला थंडी सहन होत नव्हती आणि त्यावेळेस तू हट्टाने तुझ्या बाबांच्या मागे लागून ही शाल घेतली होतीस. कान्हा म्हणतो, बघितलं ना बेबी सरकार, अहो जेव्हा तुम्ही हाच प्रश्न या खोटारड्या बाईला या सरकारला विचारला होता त्यावेळेस होती उत्तरं तिथे तिच्याकडे. सरकार म्हणते, कान्हा अरे त्यावेळेस मी सांगितलं होतं, ती जुनी गोष्ट आहे. एवढं जुनं मला आठवत नव्हतं, पण मी दुसऱ्या दिवशी तुम्हाला दाखवली होती ना शाल. कान्हा म्हणतो, ती खोटी होती, एका रात्रीत तुम्ही बनवून घेतली होती. सरकार म्हणते, कान्हा काही काय बोलतोयस तू. तू म्हणतोयस ना माझी शाल खोटी होती, मग अजून पुरावे आहेत का तुझ्याकडे. कान्हा म्हणतो, हो खूप पुरावे आहेत माझ्याकडे. आज पुरावे आहेत. तुम्ही जे जे बोलाल ना ते मी सगळं देणार. सरकार अहो ही आहे खरी तेजस्विनी कामत, तुम्ही कामत नाही आहात. आणि जर तसं असेल ना तर सांगा, खऱ्या तेजस्विनी कामतने ऑफिसमधल्या कुठल्या एम्प्लॉईला मदत केली होती, कुठल्या एम्प्लॉईची बायको गरोदर होती आणि त्यावेळेस त्यांना मदत केली होती. जर तुम्ही खऱ्या तेजस्विनी कामत असाल तर याचं उत्तर तुम्हाला नक्कीच माहिती असेल. कान्हा ऑफिसमधले 2-4 एम्प्लॉईला समोर उभं करतो आणि सरकारला म्हणतो, सरकार आता सांगा, यापैकी कुणाच्या बायकोला तुम्ही मदत केली होती. सरकार म्हणते, इतकी वर्ष झाली त्या गोष्टीला, मी मदत खूप जणांना करते आणि मी सगळं लक्षात ठेवत बसत नाही. कान्हा म्हणतो, मदत केली तर आठवेल ना. खरी तेजस्विनी पिऊनकडे येते. तेजस्विनी पिऊनला म्हणते, दादा अर्पिताताई कशा आहेत तुमच्या बायको. आणि हो विद्या तुमची मुलगी चांगली आहे ना ती.
मोठी झाली असेल ना? राजेश भाऊ सांगा ना. पिऊन खऱ्या तेजस्विनीला ओळखतो आणि तो हात पुढे करून म्हणतो, तेजस्विनी मॅडम हॅपी बर्थडे. आणि खरी तेजस्विनी त्याला हिडीसपिडीस न करता त्याचा हात हातात घेते आणि थँक्यू म्हणते. सखीला अजून ओळख पडते की हीच आहे आपली खरी आई. आपली आई कधीच कोणाला हिडीसपिडीस करत नाही, सगळ्यांशी चांगलं आणि प्रेमाने बोलते. कान्हा म्हणतो, बघितलं ना? सरकार म्हणते, एक कान्हा, तू हिला आधीच पढवून इथे आणलेले, त्यामुळे ही काहीही बोलते. तेजस्विनी म्हणते, नाही, मी सगळ्यांना ओळखते. तेजस्विनी गौतमकडे येते. गौतम तेजस्विनीच्या पाया पडतो आणि तिचा हात हातात घेतो. गौतम खूप रडतो. तेजस्विनी कुल्फी, उर्मिला, मीनाक्षी, परशू या सगळ्यांना भेटते. सगळ्यांचा विश्वास बसतो की हीच आहे खरी तेजस्विनी. सरकार गडबडते. सरकार म्हणते, बास कर. अरे किती अजून खोटं बोलणार आहेस रे कान्हा. मला माहिती आहे ना, तू या बाईला मिळालेला आहे आणि त्यामुळे तुझ्या सगळ्या प्रश्नांची उत्तर ही देते. कारण यामागचं कारण माहिती आहे का? कारण तू आहेस. तू या बाईला आधीच पढवून इथे आणले, त्यामुळे ही सगळ्यांना ओळखू शकते आणि सगळे कोण कोण आहेत हे सुद्धा तिला माहिती आहे. कान्हा म्हणतो, सरकार अहो असलं काहीच नाही आहे. ह्या जे करतायत ना ते सगळं घडून गेलं होतं आणि सत्य आहे म्हणून. आणि सत्य हेच आहे की तू तेजस्विनी कामत नाही, तू आहेस मनस्विनी. तू खऱ्या तेजस्विनीला 12 वर्ष कोंडून ठेवलं होतं. सखीच्या डोळ्यात पाणी येतं. सखी म्हणते, 12 वर्ष? तेजस्विनी म्हणते, हो सखी, गेली 12 वर्ष हिने मला कोंडून ठेवलं होतं. 12 वर्ष मला ही मरण यातना देत होती. माझं सगळं सुख हिरावून घेतलं हिने. मला हिने 12 वर्ष डांबून ठेवलं होतं. अगं जेव्हा गौतम भाऊजी सत्य शोधून माझ्यापर्यंत पोहोचले ना, तेव्हा या बाईने त्यांनासुद्धा धमकावलं. सखी गौतमकडे येते. सखी विचारते, गौतम काका हे सगळं खरं आहे का? गौतम म्हणतो, हो सखी, ही समोर जी उभी बाई आहे ना, हीच आहे तुझी खरी आई तेजस्विनी कामत. अगं जेव्हा मला सगळं सत्य कळलं होतं त्यावेळेस मी तुझ्याकडे येणार होतो, तुला सगळं सांगणार होतो. पण या मनस्विनीने मला कुल्फीच्या जीवाची धमकी दिली. आणि एवढंच नाही, कुल्फीला किडनॅपसुद्धा केलं होतं. गौतमने सगळं सत्य कसं शोधून काढलं आणि त्यानंतर सरकारने धमकी वगैरे कशी दिली होती हे सगळं गौतम सखीला सांगतो. सरकार पुन्हा कांगावं करते. सरकार रडायला लागते. सरकार म्हणते, अरे काय हवंय तुला कान्हा, हे असं का करतोय? सखी मला नाही कळत आहे गं. या कान्हाने गौतमला काय सांगून घोळात घेतले नाही माहिती मला. पण मला एवढं नक्की माहिती आहे की या कान्हाला माहिती आहे माझं आणि गौतमचं नीट पटत नाही. मी गौतमशी नीट वागत नाही आणि त्यामुळे गौतमला स्वतःच्या टीममध्ये करून घेतलं आणि माझ्या विरुद्ध षडयंत्र रचलं हे सगळं. तेजस्विनी म्हणते, त्याची आम्हाला काहीच गरज नाही आहे. तू खोटारडी आहेस आणि तुझा खोटा मुखवटा पडलाय. तुझा खोटारडेपणा आता सगळ्यांच्या समोर आलाय. सरकार रडायला लागते. सरकार म्हणते, बास कर गं ताई, बास. किती नाटकी बोलतेस गं तू. अगं का अशी वागतेस? लहानपणापासून तू ही अशीच होती आणि बाबांना तुझा तिरस्कार त्याचमुळे यायचा. अगं लहानपणीसुद्धा तू खूप कुचकी होतीस. देवघरातले पैसे काय चोरायची, लहान मुलांना चिमटे काढायची. आणि एवढंच नाही, मोठं झाल्यानंतर खूप घाण आणि वाईट वळणाला लागली होतीस तू. त्यामुळेच बाबांनी तुझ्या नावाने आंघोळीसुद्धा केली होती. तेजस्विनी म्हणते, हे मी नाही तू केलं होतं, आठवत आहे ना? सरकार म्हणते, सखी अगं ही खोटं बोलते ही बाई, मी असं काही केलंच नव्हतं. आत्ता कळतंय मला, हा कान्हा आणि ही बाई हे दोघं मिळून हे सगळं का करतायत. सखी तुझी प्रॉपर्टी हडपण्यासाठी हे सगळं करतायत. तेजस्विनी म्हणते, मला प्रॉपर्टीची गरजच नाही आहे. प्रॉपर्टी तर तुला हवी होती. प्रॉपर्टीची हाव तुला होती. मला माझी माणसं हवी होती आणि तू त्यांना माझ्यापासून हिरावून घेतलंस. आणि हा सगळा प्लॅन करून तू बारशाच्या दिवशीसुद्धा आली होतीस, पण तेव्हा तुला जमलं नव्हतं. सरकार म्हणते, काय बोलतेस तू? कान्हा म्हणतो, ठीक आहे ठीक आहे. सरकार आता मला एक गोष्ट सांगा, सखी हे नाव आधी कोणाला सुचलं, तुम्हाला की राघव सरांना? दाभाडे मावशी स्माईल करायला लागतात. इथे सरकार गडबडून जाते आणि आपला आजचा हा भाग इथेच संपतो.